हॅलो एव्हरीवन. तर मी अंजली. तर आम्ही आलेलो आहे गावाला आणि आता मी गावाकडले ब्लॉग्स टाकायला चालू आहे. तर आम्ही आलो खास देवांसाठी, म्हणजे देवदर्शन करण्यासाठी. तर आज आम्ही चाललोय चाकरवाडीला, तेही एका छान अशा छोट्या हत्तीमध्ये बसून. तर बघू शकता आम्ही खूप सकाळी 5 वाजता लवकर उठून आंघोळ करून दिवस निघत होतो. त्यावेळेला चाललो, कारण आज आमुषा होती आणि चाकरवाडीला माऊली आहेत त्यांच्याकडे त्यांच्या दर्शनासाठी. कारण माझी पूर्ण फॅमिली त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक आमुषाला जात असते. मग त्यांची इच्छा होती की आम्ही पण जावं. तर आम्ही चाललेलो आहे. खूप सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून आम्ही निघालो, कारण आज आमुषा आहे. मंदिरात खूप गर्दी होती. तर तुम्ही बघू शकता आम्ही मंदिरात आलेलो आहे. किती सुंदर असं त्यांचं मंदिर बांधायला चालू आहे. अजून त्यांच्या मूर्तीची स्थापना झालेली नाही आहे. माझा पण फर्स्ट टाईम होता आणि मी फर्स्ट टाईमच आलेले. ॲक्च्युली माझ्या सासूबाई म्हणजे माझी पूर्ण फॅमिली येत असते सतत. आमचा फर्स्ट टाईम होता. माझे मिस्टर आणि आम्ही ॲक्च्युली राहायला बाहेर आहे, गावाकडे नाही, त्यामुळं आमचं सहसा जास्त येणं होत नाही. तर ह्यावेळेस आलो होतो, खास दर्शनासाठीच आलेलो आम्ही. कारण पोरांना 2 दिवस सुट्ट्या होत्या आणि घरच्यांची इच्छा होती की नाही आता सुट्ट्या आहेत तर येऊन जावा, कारण पुढं कधी जमते काय सांगू शकत नाही. तर बघू शकता वरती मंदिर बांधायला चाललं आणि त्याच्या खाली त्यांनी ॲक्च्युली इथं त्यांची प्रतिमा आहे, बघू शकता मूर्ती आहे तिथं. आम्ही त्यांचं ते प्रकट स्थान आहे. तिथं आम्ही पाया पडायला आलेलो. माऊली महाराज आणि त्यांच्या पत्नीच्या, हे त्यांचं माऊली महाराजांचं आहे हे खास. तर तिथं त्यांची आहे प्रतिमा, तिथं आम्ही पाया पडून मग बाहेर निघालो. आणि सेम तसंच मंदिर दुसऱ्या पण साईडला आहे. पण इकडनं उतरून आम्ही पलीकडे जाणार होतो. आतमध्ये हे बघू शकता, हे दुसरं मंदिर आहे. दोन्ही मंदिरं सेमच आहेत. आणि इथे एक महादेवाची पिंड आहे. तिथं माझी पूर्ण फॅमिली आली होती, आम्ही सगळेजण आलो होतो. मग इथं पाया पडून आम्ही परत त्या दुसऱ्या मंदिरात जाणार. छान आहे, खूप छान वाटलं इथं आल्यानंतर. आणि आत्यांचं माझ्या खूप दिवस झालं चाललेलं होतं की य तर आलेले. मग बघू शकताय तुम्ही चाकरवाडीला आहेत माऊली महाराज. तर त्यांच्याकडे आमच्या इथनं जवळ आहे, जवळजवळ 2-2.5 तासाचाच रस्ता आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, पण इथं आल्यानंतर एवढं थंडगार असं वाटत होतं. सगळीकडे हिरवं. हे समोर जे मंदिर दिसते ते त्यांच्या पत्नीचं आहे, तेही सेम आहे. खाली त्यांची प्रतिमा आहे आणि त्याच्यावरती मंदिर बांधायला चाललेलं होतं. तर त्यांचं अजून मूर्तीची स्थापना झालेली नाही आहे. ही माझी आजी, आम्ही म्हणजे पूर्ण माझी फॅमिली, माझी छोटी आत्या, माझी मम्मी, आजी, आत्या, सगळे, पवन म्हणजे नाही का माझ्या आत्याचा मुलगा, भाऊ माझा, पिऊ, आम्ही सगळे, माझी पूर्ण फॅमिलीच होती. आणि खूप मजा आली, तेही तशा छोट्याशा हत्तीमध्ये. म्हणजे फर्स्ट मजा येते मला असं फॅमिलीसोबत फिरायला जायला. मग आम्ही वर्षातून 1-2 वेळा अशा ट्रिप काढत असतो. तर ह्यावेळेस जरा लवकर काढली, कारण गरमी खूप आहे, ऊन खूप आहे. बाकी आजीला आजोबांना चालणं होणार नाही, त्यामुळे आम्ही थोडीशी लवकर काढली. ही त्यांच्या पत्नीची प्रतिमा आहे. तर इथं येऊन आम्ही पाया दर्शन घेऊन ह्यांचे पुढे चाललेलो होतो. आणि खूप म्हणजे ना तिथे त्यांचं अजून 2-3 मंदिर होते, पण त्यांचं काम वगैरे एवढं सुंदर होतं, खूप छान वाटलं म्हणजे इथं आल्यानंतर. आणि आता आम्ही ह्या पण मंदिरातनं दर्शन घेऊन थोडंसं इथे बसलो. खूप मोठं मंदिर होतं, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. जेवढं शूट होईल तेवढं शूट केलेलं आहे. मला तर ॲक्च्युली मुलांमुळे जमलंच नाही. पिऊला शूट करायला सांगितलं होतं, तर तिला जेवढं होईल तेवढं पॉसिबल तिनं शूट केलेलं आहे. त्यानंतर इथं गावाकडलं वातावरण खूप सुंदर आहे आमच्या इकडलं. तर तुम्ही बघू शकता वासुदेव, हे छान वाटतं आहे. माझं लहानपण इथंच गेलेलं आहे, त्यामुळे मला गावाकडे खूप खूप आवडतं. तसं आम्ही जिथं राहतो तेही खूप छान आहे, पण इकडलं वातावरण वेगळंच आहे. हे समोर एक मंदिर होतं, तर त्यांच्या एक्झॅक्ट समोर हे एक मंदिर होतं. तर तिथं दर्शनासाठी चाललो होतो. तेही मंदिर खूप सुंदर होतं. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब करा. तर बाय.